छत्रपतींच्या पदस्पर्शाने आणि जन्माने पुण्य पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये आज 7 दिवसापासून मनोजदादा जरांगे पाटील अंतरवाली या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला आहे। सरकार कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गांभीर्याने त्यांना घेत नाही। आमच्या मराठा समाजाचा जीव म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आहे। राजमाता जिजाऊने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याचं स्वप्न आपण सर्वांनी पाहिलं आणि मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी पूर्ण करीत आहे। आपल्या सर्व इथं प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, पोलीस बांधव आहेत, मी सर्वांना या ठिकाणी प्रथमतः आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो। आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, अशाच प्रकारे सहकार्य आपण या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो का आमच्या ज्या मागण्या आहेत, जो सगळे सैरे बाबतचा जो कायदा आहे तो आपण अधिवेशन घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी पारित करावा। असं न केल्यास आपल्याला कुठल्याही मंत्र्याला आजपासून जिल्हा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी फिरू देणार नाही। आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक कळकळीचा असा संदेश देतो, येणाऱ्या काळामध्ये आपण अजिबात वाटू नका। आमच्या अनेक लोकांचे बलिदान त्यासाठी गेलेले होतात, तुम्ही आमची किती बलिदान घेणार आहात। तुम्हाला जर वाटत असेल आमचं बलिदानच घ्यायचं, तुम्हाला सांगतो त्या 2-3 दिवसामध्ये त्या सरकारने हा कायदा पारित केला नाही आणि आमच्या मनोजदादांच्या जर तुला घर राहायचं झालं तर अखंड महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज त्या ठिकाणी पेटून उठेल। मी सरकारला विनंती करतो आपण हा कायदा पारित करून मराठा समाजाला या ठिकाणी न्याय द्यावा। आमचा राजेश भाऊ एवढे या ठिकाणी 7 दिवसापासून कुठलेही अन्न घेत नाही, पाणी घेत नाही, मनोजदादांबरोबर त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। त्याचंही म्हणणं तेच आहे का जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत मी पाठीमागे हटणार नाही आणि जर आम्हाला कोणी जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आता शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय। आम्ही शिवजन्मस्थ शिवनेरी किल्ल्यावरती त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत। ती सर्वांनी काळजी करतो आणि त्यांचं जय शिवराय। कोण बोलते तिथूनच बोला ना
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र असं अभिवादन करून गेली अनेक दिवस माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून आपल्या जीवाची बाजी लावून त्या आंतरवली सराटी या ठिकाणी जे आमरण उपोषण चालू केलं आहे त्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून तसेच आपले सहकारी मित्र दुर्गसेवक राजेश भोर यांनी देखील आपल्या शिवजन्मभूमीतील हिवरे या ठिकाणी जे आमरण उपोषण चालू केलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपल्या शिवजन्मभूमीतील सर्व मराठा समाज बांधव आज या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहे, रास्ता रोको करत आहे। त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि सरकारला आमची विनंती आहे, आम्ही सरकारचा निषेध करतो। आपण लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जी काही आपली भूमिका त्या ठिकाणी मराठा समाजाबाबत मांडली आहे ती भूमिका मान्य करून लवकरात लवकर माननीय जो मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आपण सोडवा। तसेच माननीय राजेश भोर यांचं देखील उपोषण सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावा अशी आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे आणि सरकारने यात लवकर लक्ष दिलं नाही तर यापुढील आंदोलन अधिक तीव्रपणे शिवजन्मभूमीमध्ये आम्ही करणार आहोत। सरकारने लवकरात लवकर माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य कराव्या अशी आमच्या सर्व जनतेने या ठिकाणी विनंती करतो आणि सरकारचा जाहीर निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज आज आपण या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र हिवरे गावचे सुपुत्र हिवरे या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले आहे। तसेच मनोज जरांगे पाटील जी सरकारने अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेला सरकारने केराची टोपी दाखवल्यामुळे आज मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यामुळे सरकारने कुठल्याही प्रकारचा दगाफटका न करता मराठ्यांना तात्काळ अधिसूचनेचे पालन करून विशेष अधिवेशन घेऊन त्यांना आमच्या मागण्या मान्य करून सर्व अधिवेशनात त्या पारित केल्यानंतर कायदा तात्काळ पारित करावा व मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावं, अन्यथा महाराष्ट्रात अतिरेक झाल्याशिवाय राहणार नाही व तरुण भडकल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। या ट्रिपल इंजिन सरकारचं करायचं काय? या ट्रिपल इंजिन सरकारचं करायचं काय? या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय? या उपमुख्यमंत्र्यांचं करायचं काय? गेले अनेक महिन्यांपासून जो मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीररित्या सरकार हाताळत नाही आणि अनेक दिवसांपासून वायद्यावर वायदे याप्रमाणे सरकार चालढकल करत आहे। मनोजदादा गेले 7 दिवसापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत, उपोषणाला बसले आहेत। ते अन्नाचा कण घेत नाहीयेत, पाण्याचा कण घेत नाहीयेत आणि त्यांची प्रकृती अत्यंत खालावत चाललेली आहे। 2 दिवसापासून त्यांच्या नाकातोंडातून रक्त यायला चालू झालेलं आहे, परंतु याची दखल सुद्धा सरकार अत्यंत गांभीर्याने घेत नाहीत। याच पार्श्वभूमीवर अखंड जुन्नर तालुक्याने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे। कारण सरकार जोपर्यंत दखल घेत नाही तर या ठिकाणी शिवजन्मभूमीचे मावळे या ठिकाणी शांत बसणार नाही। या ठिकाणी आमचा राजू भाऊ हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासूनच ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले त्याच दिवशीपासून आमचे राजूभाऊ सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत। राजूभाऊ सुद्धा अन्नाचा एक कण घेत नाहीयेत। राजूभाऊंची परिस्थिती सुद्धा अत्यंत खालावत चाललेली आहे, परंतु सरकार या राजूभाऊंकडे सुद्धा मनोज दादांकडे सुद्धा अत्यंत गांभीर्याने आता सुद्धा अजून पाहत नाहीये। राजूभाऊंच्या जीवाला, मनोज दादांच्या जीवाला काही जर बरं वाईट झालं तर हा मराठा समाज, हा सकल बांधव या ठिकाणी गप्प बसणार नाही। ही एक छोटीशी प्रचिती या ठिकाणी मराठा समाजाने आता सुद्धा दाखवून दिलेली आहे। इथून मागच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्यावेळेस आंदोलनं झाली त्यावेळेस हा जुन्नर तालुका गप्प बसला नाही। इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा हा जुन्नर तालुका शांत बसणार नाही। या ठिकाणी अनेक नेते मंडळी या ठिकाणी राजूभाऊला येऊन सांत्वन करीत आहेत, परंतु राजूभाऊनी आमचा एकच ध्यास घेतलेला आहे की जोपर्यंत मनोजदादा उपोषणातून माघार घेणार नाहीत, त्यांचं उपोषण सोडणार नाही, तोपर्यंत मी माझं उपोषण सुद्धा सोडणार नाही। मी सरकारला या जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने विनंती करतो की आपण मनोजदादांचं उपोषण सोडण्यासाठी आपण प्रयत्न करावेत
आणि सकल मराठा समाजाला समाजाला या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं. मनोजदादांनी उपोषण सोडलं की त्यानंतर आमचा राजूदादा सुद्धा त्या ठिकाणी उपोषण सोडणार आहे. तरी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व आमदार खासदारांना विनंती करतो की आपण मनोजदादांचे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करावेत आणि या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जर आंदोलनावर आली तर त्याची ठिणगी या जुन्नर तालुक्यातून पडल्याशिवाय राहणार नाही. हा छोटासा रोड या ठिकाणी बंद केलेला आहे, परंतु पुढील कालावधीमध्ये जो बायपास झालेला आहे हा बायपास सुद्धा बंद केल्याशिवाय हा जुन्नर तालुका राहणार नाही. या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी सहकार्य केलं, सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात जुन्नर तालुक्यातील सकल मराठा समाज आणि सर्व जाती धर्मातील समाज बांधव या ठिकाणी मराठा आरक्षणाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. क्रांतीसूर्य मनोजी जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू केले. त्यांचाच पाठपुरावा म्हणून किंवा त्यांना पाठिंबा म्हणून आमच्या हिवरे गावातील राजाभाऊ भोर हा सुद्धा उपोषणासाठी हिवरे गावामध्ये बसलेला आहे. गेली 6 दिवस हे उपोषण चालू आहे, परंतु 6 दिवसामध्ये सरकारच्या कोणत्याही घटकांना, कुठल्याही अधिकाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना या दोघांची मराठा समाजाची अजिबात कळकळ दिसत नाहीये. त्यांचा आज जीव जाण्याची वेळ आलेली आहे, परंतु तरीही सरकार गांभीर्याने दखल घेत नाहीये. यासाठी खरं तर आम्हाला आज या ठिकाणी रस्त्यावरती उभं राहावं लागलेलं आहे. या माध्यमातून मी सरकारला एक सूचित करतो की जोपर्यंत मराठा समाज शांत आहे तोपर्यंत शांत आहे, परंतु मराठा समाजाचा आपण अंत पाहू नये आणि मनोजदादा असतील, राजूभाऊ असतील यांच्या उपोषणाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यासाठी योग्य ती पावलं उचलावी आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी आपण अधिवेशन असेल, कायदा असेल, ज्या काही गोष्टी असतील त्याची पूर्तता करावी आणि यातून मनोजदादा जरांगे असतील, मराठा समाज असेल, मराठा बांधव असेल यांना न्याय देण्याचं काम करावं आणि आपल्या माध्यमातून सरकारला ही आमची मराठा समाजाच्या वतीने एक इशारा असेल किंवा चेतावणी असेल. धन्यवाद. तर प्रसार माध्यमांचं, पोलीस माध्यमांचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी